आहे. तर आता आपण पोहोचलो आहे रायगडावर. रोपवेनी आलोय. रायगडाच्या सुरुवाती रोपवेपासून वरती चढून आम्ही गाईड केलाय. काय नाव दादा तुमचं? चंद्रकांत रायबावकर. चंद्रकांत भाऊ आपल्याला रायगडाची इत्तमभूत माहिती आज देणार आहे आपल्याला. आणि या माहितीमध्ये सगळ्या गोष्टी कव्हरअप होतील. आणि हा ब्लॉग तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असेल, शिवप्रेमींसाठी खूप महत्त्वाचा असेल. तर पूर्ण आम्हाला जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे पूर्ण आम्हाला तुम्ही देणार आहात. हो, समाधीपर्यंत. आपण समाधीपर्यंत जाऊयात. तुम्ही आम्हाला टकमक टोक सुद्धा दाखवणार आहेत. तर आता आपण गडाच्या दिशेला लागूयात. ठीक आहे, चला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. पावन झालेल्या तीर्थभूमीवरती मी आपल्या ग्रुपचं स्वागत करत आहे. रायगड किल्ला पाहिला असेल किंवा नसेल सुद्धा पाहिला की रायगड किल्ल्यावरचे काही स्थळ किंवा काही पॉईंट आता माझ्या बरोबर तुम्ही थोडक्यात जवळ 1.5 ते 2 तास गड फिरणार आहात. बघा, रायगड किल्ल्याच्या भव्यत्व आपण किल्ल्याच्या पाठच्या बाजूनी सुरुवात केलेली आहे रायगड बघण्याकरता. त्याच्यामुळे ही किल्ल्याची पाठची बाजू, या परिसराला शिवकालीन काळकाईचा खळगा असं म्हणतात. काळकाई म्हणजे थोडक्यात काळकाई देवीचं मंदिर. रायगड किल्ल्याच्या रोपे प्रकल्पाला जिथे 310 रुपये तुम्ही जे तिकीट काढलं, तिथून 1 किलोमीटर काळकाई देवीचं मंदिर आहे. म्हणून या परिसराला काळकाईचा खळगा म्हणतात. याच कड्याला हिरकणीचा बुरुज सुद्धा म्हणतात. हिरा नावाची जी गवळण आपल्या बाळासाठी जी उतरून गेली, म्हणजे साक्ष आईचं प्रेम मुलावरती किती असतं त्या आईने किंवा त्या माऊलीने याच कड्यावरून दाखवून दिलं होतं. त्याचं एक शेवटचं टोक आहे पश्चिमेला. त्या टोकावरून ती माऊली किंवा ती माता आपल्या बाळासाठी खाली उतरून गेली. ते जे टोक आहे या साईडला. तर रायगड किल्ल्याच्या भव्यत्व आपण किल्ल्याच्या पाठच्या बाजूनी सुरुवात केल्या. फार गर्विष्ठ होते. यांनी महाराजांना देखील विठ्ठलचं चालीन लिखाण केलं होतं. हेच पत्र महाराजांना पुन्हा राजगडावरती उलट पाठवण्यात गेलं. पत्रामध्ये लिखाण केलं, तुम्ही कसले राजे स्वतःला म्हणून गेलात, तुम्ही कोण राजन, तुम्ही केव्हा हे जावळीचे राजे बनलात. खरे जर पाहायला गेलात तर या जावळीचे राजे देखील आम्हीच आहोत. तुम्हाला जो केलेला आहे, या दरवाजाला मेना दरवाजा म्हणतात. मेना म्हणजे छत्रपती शिवाजी राजांना आपल्या एकूण 8 राण्या होत्या. 8 राण्यांपैकी 6 राण्यांचे 6 मालकी व 6 डालनं देखील एकाला एक लागलेले पाहायला भेटतात. आपल्याला सहीबाई रायगड घेण्याच्या अगोदर सहीबाईंचं निधन राजगड पुणे जिल्ह्यात वेल्हा तालुक्यात त्यांचं निधन झालं. कारण की तर त्यावेळेस संभाजीराजे हे 2 वर्षाचे होते. तर त्यावेळेस सहीबाईंचं निधन राजगडावरती झालं. पुतळाबाई या खाली पाचाड गावी राहायच्या. कारण की का तर राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांना गडावरचं उतरत्या वयामध्ये त्यांना वातावरण हे प्रबोधन मानवत नव्हतं. म्हणून त्यांना पाचाड गावामध्ये 9 एकराचा देखील वाडा बांधला. या वाड्यामध्ये त्यांना ठेवण्यात गेलं. आणखीन त्यांच्या सेवेसाठी देखील पुतळाबाईंना ठेवलं. मग बाकीच्या 6 राण्यांचे 6 माल किंवा 6 राण्या किंवा राजघराण्यातल्या ज्या स्त्रिया होत्या ना, फक्त मेन्यात बसायच्या आणि सूर्यदेव बघण्याकरता फक्त या दरवाजातून जाणं येणं करायचं. म्हणजे या दरवाजाचं नाव तो मेना दरवाजा म्हणतात. प्रत्येक राणी मालासमोर आपल्याला असे काही चौतरे बघायला भेटतात. याला दासी वाटा म्हणतात. राण्यांच्या नोकरांची घरं होती. याच्या समोरच्या बाजूला एकाला एक जोडलेले 5 वाडे बघायला भेटतील इथे. याच्या खालच्या बाजूला 3 वाडे, असे एकूण 8 वाडे होते इथे. याला अष्टप्रधान मंत्री मंडळांचे ऑफिस त्यावेळेचे 165 गड किल्ल्यांचं कागद पत्र लिखाण देखील या ठिकाणी नोंद केला जायचं. पण रायगडाच्या रोपवे प्रकल्पाण्यालात ना, रोपवे प्रकल्पाच्या पाठच्या बाजूला एक डोंगर आहे. डोंगराचं नाव आहे पोटल्याचा डोंगर म्हणतात. याच्यावरती इंग्रजांनी हत्तीच्या वडीने तोफावरती चढवल्या. आणखी 10 मे 1818 मध्ये कर्नल पॉहतरन मेजर हॉल याच्यावरती जेवढं सागवानी छप्पर आणि उतरता कुंभार नळीची जी कौलं होती ना, खापर कौल्स म्हणतो बँगलोर टाईप, हे रायगडावरती बंबारी केल्यानंतर रायगडावरचं वैभव किंवा सौंदर्य देखील 10 ते 12 दिवस देखील जळत केलं होतं. मग या ठिकाणी पाहायला काय भेटतात तर आपल्याला पडलेल्या विशेष किंवा पडलेल्या इमारती काय भेटतात. दगडी बांधकाम हे शिवकालीन आहे. याच्या आतमधलं जे विटांचं बांधकाम जे पाहायला भेटतं हे पेशवेकालीन. थोडक्यात पेशव्यांचं काय वर्ष राज्य केलं, मग त्यांच्या राज्यातलं विड बांधकाम पाहायला भेटतं. तर आता आपण राणी महाल पाहण्यासाठी आतमध्ये प्रवेश करूया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय.
समोर आता आपण ज्या अच्छा एवढा मोठा एक महार एका राणीचा होता. एकाला एक जोडलेले असे 6 माल आहेत बघा. एक जर बघितला एकासारखं 6 माल तुम्हाला बघितल्यासारखं होते. पण एका राणी महालामध्ये आपल्याला असे काही 2 चौथरे बघायला मिळतात. हा जो समोरचा चौथरा आहे हा त्यांचा दिवाण आहे खास लोक धरली तर उठणं बसून की भेटीसाठी ऑफर केलेला हा चौथरा होता. पाठच्या बाजूला राण्यांचं राहण्याचं ठिकाण निवासस्थान होतं. या दिशेला रूम मध्ये त्या काळामध्ये हवा येण्यासाठी खिडकी ठेवली होती. परंतु या दिशेला शिवकालीन इंडियन टॉयलेट म्हणजे 450 वर्षापूर्वीची कलाकृती या राणी वशात किंवा राणी महालात बघायला भेटते. हे जर पाहूया आपण आता आणि मग धान्यांची कोटर माणसे आपण पुढे प्रवास करूया. मला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. पहिलं जर पाहायला गेला तर 22 फूट मध्ये खोल आहे. मधलं पाहायला गेला तर 20 फुटातून त्याच्या पलीकडचं 15 फूट आहे. याला धान्यांची कोठार या रायगडाला जर कुणी जर वेढा जर मारला तर याच्यामधलं किल्ल्याला शिवकाळामध्ये धान्य असं पुरवल्या जायचं. पेशव्यांच्या काळामध्ये खास कैद्यांसाठी वापरलं चोरी लबाडी आणि फितुरी अशी जर कोणी केली तर याच्यामध्ये टाकल्याचं याच्यातून काढून 7व्या दिवशी टकमक काढून देखील कडेलोट केला जायचा. पण पेशव्यांनी इतिहासात नोंद केलं की महाराजून मतात त्याच्यामध्ये कैदी ठेवायचे. पण असं शक्य कधी होत नव्हतं. असं का होत नव्हतं बघा. खालच्या बाजूला अष्टप्रधान मंत्री मंडळ होतं, बाजूला आपल्या राजांचा राहता राजवाडा होता, त्याच्या बाजूला राणी महाल होते आणि महालांच्या समोर त्यांच्या नोकरांची घरं सुद्धा होती बघा. म्हणून याच्या मधोभागी कधी कैदी ठेवणं अशक्य असल्यामुळे याला धान्यांची कोठार असं म्हणलं जातं बघा. आपण ज्या दरवाजा जसा मेना दरवाजा तो पाहिला तसाच या दिशेला एक दरवाजा आहे. त्या दरवाजाचं नाव आहे पालखी दरवाजा. मेना आणि पालखीमध्ये काही फरक होता. मेना हा पूर्वतन पॅकबंद असला जायचा. याच्यातून फक्त राण्या किंवा राजघराण्यातल्या ज्या स्त्रिया होत्या ना मेन्यातून येणं जाणं करायच्या. पण पालखीतून बसून छत्रपती शिवाजी राजे किंवा संभाजी महाराज खालून जर वरती आले की आपल्या राहत्या राजवाड्यामध्ये पूर्वतन पालखी जायची. म्हणून त्या दरवाजाचं नाव आहे पालखी दरवाजा. समोरच्या 3 कोठारे हे साधारण पाहून घ्या. मग आपण राजांचा राजवाडा पाहण्यासाठी आतमध्ये प्रवेश करूया. या भिंतीपर्यंत हा दूरवर पसरलेला आपल्या राजांचा राहता राजवाड्याला म्हणतात बघा. तर या राहत्या राजवाड्यावरती आपल्याला चौकोनी आकाराचे चौकोनी दगडी पिलर जे पाहायला भेटतात तर याच्यावरती सागवानी पिलर उभे केले होते. आणखीन हा वाडा एकावरती एक असा 2 मजली तर त्या काळामध्ये उभारला होता. तर त्या काळामध्ये 2 मजली त्यावेळेचं वैभव आणि काल्पनिक विचार करा बरं. पेटलेल्या मशाळीत पूर्वजन बांधलेल्या पैठणी कापडातली लोक या राहत्या राजवाड्यात साधारण कशी पाहत येत असतील. परंतु याच वाड्यामध्ये किंवा याच चौथऱ्यावरती अखेरला आपल्या राजांची जी देव आज्ञाची झाली ती याच चौथऱ्यावरती झाली बघा. आणखीन त्यांच्या देहकाळाची अग्नी देण्यात गेली. समोर आपल्याला जे मंदिर पाहायला भेटतं ना या ठिकाणावर. पण ज्यावेळेस इंग्रजांनी 10 मे 1818 मध्ये गडावरती बंबारी केल्यानंतर याच्यावरचं जेवढं 2 मजली तर त्या काळातलं वैभव जे होतं हे पूर्णपणे इंग्रजांनी देखील उद्ध्वस्त करून टाकलं. मग या ठिकाणावरती पिण्याकरता पाण्याच्या टाक्या होत्या. तर त्या काळामध्ये काम करू जर कुणी असेल याला काही कावडणी पाणी भरायला सांगायचे. बाजूला त्यांचा स्नानगृह होता आंघोळीचा बाटप म्हणजे 450 वर्षापूर्वीची कलाकृती आपल्याला या राहत्या राजवाड्यामध्ये प्रत्यक्षात पाहता येते बघा. ती पाहूया आपण आणि मग दफ्तरखाना पाहण्यासाठी आपण पुढे प्रवास करूया.
असं म्हणतात हे महाराजांचं स्नानगृह होतं. म्हणजे तर त्या काळामध्ये काम करू जर कोणी असेल त्याला जिथे खालच्या बाजूला एक तलाव आहे गंगासागर म्हणून, त्या तलावातून पाणी कावडीने भरायला सांगायचे. रूमपाशी उभे आहोत. या रूमचं नाव आहे टाकसाळ म्हणतात. टाकसाळ म्हणजे राजमुद्रा नाणे होऊन तर त्यावेळेचे कॉईन्स त्यावेळेचे पैसे तयार केले जायचे. 450 वर्षापूर्वीची रिझर्व्ह बँक देखील या ठिकाणी होती. त्याला शेवटी टाकसाळ असं म्हणलं जातं. या ठिकाणी आपल्याला असे गोलाकाराचे 3 स्तंभ बघायला मिळतात. हा 1, 2 आणि याच्या खालच्या बाजूला 3रा आहे. हा राजांच्या राजवाड्यापासून 10 पावले फक्त आपल्याला शिवकालीन बाल्कनी म्हणतात, म्हणजे राजांचं हवा खाण्याचं ठिकाण. याच्या खालच्या बाजूला दगडी सजावटी नदीप्रमाणे काही सजवलेलं आहे. याला अष्टगुणी म्हणतात. अष्टगुणी म्हणजे महाराजांच्या राण्या किंवा राजघराण्यातल्या स्त्रिया याच्यावरती थंडगार देखील हवा खांचता यायच्या. हा एकावरती एक 7 मंजिलवरती होता बघा. 7 मजल्यावरती पाण्याची टाकी होती. तांब्याच्या नळीने पाणी खाली सोडलं जायचं आणि खालनापूर कारांचे किंवा फाउंटन म्हणतो का अशा पद्धतीनुसार खाल्लं पाणी देखील वरती उडालं जायचं. महाराज जर कोणत्याही गड किल्ले जिंकून जर आले तर याच्यावरती भगवा झेंडा फडकवला जायचा, म्हणून त्याला विजय स्तंभ असं म्हणलं जातं. याच्या खालच्या बाजूला जो तलाव आहे तलावाचं नाव आहे गंगासागर. म्हणतात की राजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी जाणलेल्या गागावट ज्या चौथऱ्यावरती उभे आहेत या चौथऱ्याला शिवकाळी तर त्या काळातलं हे मुत्पात खाना म्हणलं जातं. म्हणजे तर त्या काळातला हा स्वयंपाक घर होतं बघा. तसंच आपण या ठिकाणी समोरचा जो चौथरा पाहायला भेटतो आपल्याला, या चौथऱ्याला दप्तरखाना म्हणजे तर त्या काळामध्ये दिवाणे खास आणखीन दिवाणे आम. जसंही दिल्लीच्या भुवेतून लाल किल्ल्यावरती होतं तसंही ते होतं. दिवाणे खास लोकांसाठी समोर चौथरा होता. याला मराठीमध्ये आपण सदर म्हणतो. दिवाणे आम म्हणजे राजांच्या राज्यसभेमध्ये होतो. या ठिकाणी भव्य तू काही ज्या खिडक्या बघायला भेटतात यांना शिवकालीन टेहळण्यांचे बुरुज म्हणजे तर त्या काळातले पहारकरी ते उभे राहायचे. म्हणाला शेवटी टेहळण्यांचे बुरुज असं म्हणतात. 10 ते 12 जर पायऱ्याखाली उतरून जर गेलं आतमध्ये 10 बाय 10ची रूम्स आहे अंडरग्राउंड. याला शिवकालीन गुप्त खलबतखाना म्हणतात. म्हणजे तर त्या काळामध्ये गुप्त वार्ता किंवा गुप्त सिक्रेट वार्ता करण्याचं ठिकाण होतं. महाराजांचे गुप्त हेर होते. बहेरची नाईक म्हणतात. 7 रूप बदलायचे. आजूबाजूच्या गड किल्ल्यातून गावातून जाऊन काही खबरी घेऊन यायचे. आणल्यानंतर बाकीची माहिती राजांना या ठिकाणावरती सांगितल्या जायची. मग त्याला शेवटी गुप्त खलबतखाना किंवा रत्नशाळा असं म्हणलं जातं. जर बघायचं असेल आतमध्ये जर राहायचं असेल तिथे उड्या मारून तुम्हाला खाली गंगासागर म्हणतात. राजांच्या राज्याभिषेक किती खोल आहे दादा? असा 32 फूट खाली खोल आहे. अरे बापरे. याला नगारखाना थोडक्यात याला गंगासागर म्हणजे राजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी जाणलेल्या गागाभट्टाने काश्मीर सप्त नद्यांचे कळस. राज्याभिषेक होऊन जे काही पाणी उरलं या तलावामध्ये सोडण्यात केलेलं आहे. याला पवित्र पाणी म्हणतात. म्हणजे येणाऱ्या शिवभक्तांना किंवा येणाऱ्या लोकांना वर्षाच्या 12 महिने देखील काही पाणी पुरवल्या जातं. आजही रोजी आपल्या राजांचा राज्याभिषेक इथे काही साजरा केला जातो. राज्याभिषेकासाठी जवळजवळ 2 ते 2.5 ते 3 लाख लोक रायगडावरती असतात. एवढा तलाव साधारण पाणी पुरवल्या जातं.
वर्षाच्या 12ही महिने त्याच्यामध्ये पाणी गडावरती सुद्धा पाणी पुरवठा त्याच्यातूनच होतो बघा. जसं आता आपण ज्या ठिकाणावरती उभे त्यातला टेहळणी बुरुज म्हणतात, म्हणजे इथून तिला पहारा दिला जायचा, म्हणाला शेवटी टेहळण्यांचे बुरुज. तर आता आपण राजांचा राजदरबार किंवा राजसभा पाहण्यासाठी पण आतमध्ये प्रवेश करूया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय. मित्रांनो, आपण मागे बघू शकता राजांचा राजदरबार आहे. हा राजांचा राजदरबार आहे. या ठिकाणी आपण मागे बघत आहे. तर या ठिकाणी दिवाणे आम किंवा या ठिकाणी दरबार भरायचा. तर आता याबद्दलची पूर्ण माहिती आपला गाईड आपल्याला सांगेल. पण हा जो परिसर आहे हा खूप जास्ती तुम्ही बघू शकता. एक पवित्र जागा आपण याला म्हणू शकतो. तो गाईड आमचा इथे दाखवतो. आपल्याला राजांचं जे सिंहासन आहे हे सिंहासन ती ही नगरखाना. या नगरखान्याच्या आणि या सिंहासनाच्या मधला जो अंतर आहे 2.25 फूट अंतर आहे बघा. तर या 2.25 फूट अंतराच्या मध्यभागी तर त्या काळामध्ये माईक सिस्टीम काही नव्हती. राजा सिंहासनावरती बसले जर हळू आवाज तिकडनं तर काही बोलले तर शेवटच्या 4 कोपऱ्यांपर्यंत देखील आवाज जायचा. पण या 4 कोपऱ्यातून एखादा सरदार जरी कुजबूज जरी केलं तर तोच आवाज आपल्या राजांपर्यंत देखील आवाज जायचा. म्हणजे तर त्या काळातलं हे इकोसिस्टीम या आजही रोजी प्रत्यक्षात इथे पाहता येतं. हे पाहण्याकरता इकडची लोक सगळी देखील शांत लागतात आणि तेच वैभव आणि त्या वेळची कलाकृती आपण आता थोडक्यात पाहून घेतली. पण ज्या आपल्या राजांचं जे सिंहासन आहे हे सिंहासन पंचधातूचं आहे, 5 धातू बसून तयार केलेलं आहे. हे सिंहासन 1985 मध्ये बसवलं. आपले राष्ट्रपती होते 7वे राष्ट्रपती डॉक्टर ग्याली जयसिंग यांच्या हस्ते त्या मेघडंबरीचं उद्घाटन केलेलं आहे. मेघडंबरीच्या आतमध्ये जी महाराजांची प्रतिमा जी बसवलेली आहे ती 6 जून 1674 मध्ये 2008 मध्ये त्या प्रतिमेचं उद्घाटन केलं. युवराज संभाजी भोसले म्हणतात कोल्हापूरचे. या प्रतिमेच्या खाली चौकनीच्या 3 खिडक्या ज्या बघायला भेटतात. या खिडक्यांच्या आतमध्ये शिवकालीन असं काळा दगड आहे. काळ्या दगडावरती राजांचं त्या राज्यातलं भरलेलं 32 मन सोन्याचं सिंहासन होतं. एक मन म्हणला जातं 40 किलोचं होतं. असं पूर्णपणे 1280 किलो भरलेलं रत्नजडित सोन्याचं सिंहासन देखील या ठिकाणावरती होतं. पण ज्यावेळेस औरंगजेबाचा वकील म्हणतात की जुल्फिकार खान, याचं टोपण नाव होतं इतिगत खान, हा रायगडावरच्या याच्यावरती घराचं खाऊ टाकलं, विथळलं आणि या ठिकाणावरून औरंगजेबाला अशी भेट पाठवली. मग त्या राज्यातलं भरलेलं 32 मन सोन्याचं सिंहासन तर काही पाहायला भेटत नाही आपल्याला. परंतु या दरबारामध्ये आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा आणि या राज्याभिषेक सोहळ्यासाठी एक व्यक्ती रायगडावरती पायी चढून गडावरती होती. आपण राज्याभिषेकाचं पोस्टर किंवा छायाचित्र पाहिलं असेल. या पोस्टरमध्ये एक व्हाईट कलरची व्यक्ती आपल्या राजांना डोक्यावरचा व्हाईट कलरचा फेटा काढलाय आणि तिवार याच राज्यसभेमध्ये असा वाकून देखील मानाचा मुजरा करतोय बघा. तर हा कोण होता? हा कोण तर त्यावेळेचा इंग्रज वकील, त्याचं नाव होतं हेनरी ऑक्झटन. हा गडावरती देखील पायी चढून गडावरती आला होता. त्याची दमचाक देखील अशी झाली, तो म्हणला रायगडास वरती येण्याच्या 2 पायाच्या माणसाची दमचाक होते, परंतु महाराजांनी 4 पायाचे बलाढ्य हत्ती रायगडावरती कशा आणले असतील. त्याने राज्यसभेमध्ये प्रवेश केला. नारायण शेने भेटतात की नारायण शेने उत्तर काय देतात, तुम्ही तर खूपच हुशार आहात, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्ही शोधा. शेवटपर्यंत न उत्तर येतात. जसे अलीकडचे इतिहासकार म्हणतात की महाराज इतके हुशार, इतके चलाक, इतके बुद्धिमान होते. जे महाराजांनी बलाढ्य जाती आणले होते ना
ते लहानपणे पालखीत बसून रायगडावर आणले होते. म्हणजे कातीची वाढ म्हणतात 3 वर्षामध्ये मोठी केल्या जाते. लहानाचं मोठं केल्या जात होतं, पण मोठ्याच लहान कधी करता येत नव्हतं. अशा आपल्या राजांची दूरदृष्टी होती. महाराज आपल्या राजवाड्यातून राज्यसभेमध्ये असताना प्रवेश करणार की प्रत्येक सरदार आपापल्या डोक्यावरचे मानाचे फेटे काढून राजांना तिवार मानाचे मुजरे करताय. महाराज हे मुजरे घेत आपल्या नगार खड्यापर्यंत आले. उजव्या साईडला थांबलेले गागाभटे पळून धावत गेले आणि पळून म्हणतात की महाराज भरलेल्या 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती देखील तुम्ही आरूढवा आणि नंतरच काही देवतांचं गड किल्ल्यांचं भव्यत्व तुम्ही देखील दर्शन करून घ्या. महाराज शेवटपर्यंत कोणत्याही देवतांना किंवा कोणत्याही गड किल्ल्यांना कधीच विसरले नव्हते. महाराज हत्तीच्या अंबारीत बसले. याच राजमार्गाने शंकराच्या मंदिरामध्ये गेले. आई जगदंबे भवानी मातेला नतमस्तक झाले. आई श्रीकाई देवीला साकडं घातलं आणि महाराज या नगारखान्यातून जो प्रवेश करणार की बाहेरच्या बाजूने 5 सभासणी उभ्या होत्या. महाराजांवरती फुलांचा नाण्यांचा वर्षाव करण्यात गेला आणि राजांनी आपल्या राज्यसभेमध्ये प्रवेश करणार की राजांनी राज्यसभेत नजर फेकली. नजर फेकताच महाराजांना नुकत्याच विधवा स्त्रिया पाहायला भेटत होत्या. अशा का तर ज्या लोकांवरती ज्या वीरांवरती जो हिंदवी स्वराज्य जो निर्माण जो केला ही जिबा भावाची व्यक्ती देखील या राज्यसभेत कोणी पाहायला भेटत नाहीये. राजांचं आपल्या हृदय भरलं आणि भरलेल्या हृदयाने महाराज लटलट अंगाने सिंहासारखे पाऊल टाकत भरलेल्या 32 मन सोन्याच्या सिंहासनाच्या खाली गेले. उजवा गुडघा टेकला आणि त्या भरलेल्या 32 मन सोन्याच्या सिंहासनाला खालनं वाकून देखील मानाचा मुजरा केला. मानाचा मुजरा करतात की राजांनी आऊसाहेबांकडे नजर फेकली. राऊसाहेबांना राजे म्हणतायत की आऊसाहेब की आमचे म्हणतात की जी पहिली पेटवत आहे हिंदवी स्वराज्याची आणि दुसरी बनवाजा बाजी देशपांडे आणि तिसरी माझा मुरारबाजी देशपांडे की आधी लगीन कोंडाण्याचं मगच माझ्या रायबाचं म्हणणारे तानाची माणूस रे की महाराज लाख मिळ तर चालतील पण लाखाचा पोशिंदा कधी मरता कामा नाही. आणलेला गागा बटाने सुनाचं मुकुट त्यांच्या अंगावरती धरलं. हातामध्ये जगाचा पालकाने भरलेल्या थाळीत 1000 मोऱ्यांच्या अंगावरती उधळण्यात गेला आणि याच नगारखान्यातून एकच गुलजुबदाराने जोरदार ललकारी दिली. तो गुलजुबदार पाठवून काय म्हणतोय की महाराज की प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय बताऊच सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. अशा ललकार अशा घोषणा झाल्या आणि महाराज भरलेल्या 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती देखील आरूढ झाले. अशा प्रकारे आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा या राज्यसभेने पाहिला होता. बघा पण मुंबईमध्ये पाहतो का गेट ऑफ इंडिया बघायला याची प्रतिकृती मुंबईमध्ये पाहिली. हा शिवकालीन आहे आणि तो इंग्रजांचा. या नगारखान्यावरती जाण्यासाठी 32 पायऱ्या आहेत पण त्यात गव्हर्नमेंटने बंद केलेल्या. पण नगारखान्यावरती 2 सिंह जे आहेत हे सिंह म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचं प्रतीक आहे आणि त्यांच्या पायाखाली हत्ती म्हणजे शाहींचं प्रतीक होते. शाही म्हणजे कोण तर निजामशाही कुतुबशाही आदिलशाही मोगलशाही. महाराज म्हणले ते पाचवाही जर कोणी आलं तर त्याला मी सेफ्टी घेऊन मारू शकतो म्हणजे त्याचं 5 चिन्ह सेफ्टी घेऊन कोडलेला पाहायला भेटतो. या नगारखान्याच्या बाहेरच्या बाजूला एक पोल आहे याच्यावरती 15 ऑगस्ट 26 जानेवारी 1 मेला झेंडा फडकवला जातो. जेवढा मोठा दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती जो झेंडा फडकवतात तेवढाच मोठा झेंडा देखील रायगडावरती सुद्धा फडकवला जातो. जसेच म्हणतात की नाईक तहसीलदार महाडचे यांच्यातून तो झेंडा फडकवला जातो. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. हे टकमक टोक लांबून पाय आपण थोडक्यात. या टोकाची जी हाईट आहे 2250 फूट खाली खोल आहे. पण महाराजांच्या काळामध्ये खरोखर त्या टोकावरून कधी कोणाला फेकलं तर नाही मात्र. पण आताची लोक कर्मन जाऊन पडतात मात्र. त्यांनी फेकलं नाही का नाही. डोंगर जो दिसतो याला कोकणातला कोकण दिवा म्हणतात. हा म्हणजे थोडक्यात पुण्यावरती किंवा पुण्या शहरावरती नियंत्रण ठेवण्याचं ते ठिकाण म्हणून त्याला कोकणातला कोकण दिवा म्हणतात. ठीक आहे. तर आता आपण राजांची समाधी पाहण्यासाठी आपण पुढे प्रवास करूया. त्याच्या बाजूला दारू आपला टकमक टोकाच्या बाजूला दारू कोठार आहेत. हे जे दिसतंय हे दारू